पहिला चेंडू डॉट फेकण्यात यश आलंय. कुठेतरी नियम्स आणि अटी आमच्या आयोजक कमिटीकडे सुद्धा आम्ही राखीव ठेवल्यात. याची दोन्ही टीमने दक्षता घ्यायची आहे. पहिला चेंडू डॉट फेकलाय तो मात्र कॅन्डी याला अनिकेत आणि कॅन्डी ही सलामीची जोडी असनगाव संघाकडनं आपल्याला बघायला मिळते. इथं मात्र दुसरा चेंडू फुलटॉस त्याला फेकून दिलाय. किती धावा मिळतील क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र अंपायर कडनं अजूनही डिसिजन आलेलं नाहीये. आमच्या नक्कीच एनबी संपूर्ण टीम यासाठी सुसज्ज झालेली आहे. चेक केलं जाईल की नक्कीच सेफ कॅच आहे की नक्कीच खेळाडूचा पाय त्या सीमेरेषेला लागलाय की काय. भरपूर चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आपण बघतोय. एमबीचे संपूर्ण टीम आपण बघायला मिळते आणि कुठेतरी चेक केला जातोय. आणि इथे मात्र लाईन टच झाले. पाय नक्कीच लागला गेला. या 6 धावा मिळतील. नक्कीच आमच्या स्क्रीन मध्ये आपण बघितलंय 12वा खेळाडू आहे इथे तुमचा. इथे मात्र षटकार येतोय. लोअर फुलटोस टाकलाय. इथे जर बघायला गेला तर पहिला चेंडू ब्लॉकल मध्ये टाकला. दुसरा चेंडू लोअर फुलटॉस होता त्याला मात्र फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये षटकार येतोय. कॅन्डीच्या बॅट मधनं आपल्याला बघायला मिळाला. झेल चांगला पकडला परंतु कव्हरअप करता आलं नाही आणि लाईन वरती दुसरा पाऊल पडला. तो मात्र क्षेत्ररक्षक असा. इथे मात्र 6 धावा मिळत आहेत. इथे मात्र दुसरा चेंडू पुन्हा एकदा अपील केली जाते. फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला. कमॉन डीजे. नक्कीच सलामीची जोडी जी आलेली कॅन्डी याने षटकार मारला. पहिला चेंडू सुद्धा ब्लॉकल मध्ये टाकलेला. मयूर हे चांगलं कमबॅक करून देतोय. पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर विचार केला एक षटकार आला त्यावरती सुद्धा विकेट येऊ शकली असती परंतु झेल मध्ये थोडस मिसफील्ड बघायला मिळेल. झेल सुद्धा चांगला कॅरी केलेला परंतु बाउंड्री लाईन वरती थोडस खेळाडूचा पाय त्या बाउंड्री लाईनला लागला आणि त्या 6 धावा मिळाल्या. त्यानंतरचा विकेट आलाय लेग ब्रेक वर स्वरूपात. इथं मात्र पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू होता. सरळ वाटणे खेळण्याचा मनसुबा होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सागरला बघायला मिळते. डॉट चेंडू फेकतोय. जबरदस्त गोलंदाजी केली मयुरेशने पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवरती लागल्या जातात 6 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. किती धावा कव्हरअप केल्या जातील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळेल आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा होता. चेंडू पडल्यानंतर स्किट झालाय. कॉन्क्रीटचे पिचेस असतात ना मित्रांनो त्यावेळेस कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो चेंडू स्किट होतो कारण की स्पीडने बॉल आल्यानंतर स्किट होतो. मातीच्या याच्यावरती एवढं स्किट नाही होत आणि भरपूर चांगला गोलंदाजीचा प्रात्यक्ष आपण मयुरेशच्या बॅटमधनं बघितला. 5 चेंडू 6 धावा धावफलकावरती लागला. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. सागर एक मोठा फटका येईल का
आणि इथे मात्र बॅकफुटला जाऊन पण करण्याचा मनसुबा होता. डॉट चेंडू फेकला जातोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. षटक क्रमांक पहिलं संपतंय. या उर्वरित वेळेमध्ये नक्कीच डीजे अद्विकला सुद्धा वेळ असेल. धन्यवाद. षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी गोलंदाज संकेतला आपण बघतोय. पहिलं षटक मयुरेशने अक्षरशः जखडून ठेवलं. असंग संपूर्ण टीमला एक नशिबाचा षटकार आला. त्यानंतरचे बाकीचे बॉल जर विचार केला तर तिन्ही बॉल डॉट फेकलेत. मात्र गोलंदाज मयुरेशने जबरदस्त कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. आता मात्र जो सलामी लावला होता अनिकेत एकही चेंडू फेस केलेला नाही अजूनपर्यंत. अनिकेत आणि सागरची जोडी आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे आणि नक्कीच चेंडू यष्ट्यांवरती आदळला परंतु बेल्स पडले नाहीयेत. सेफ असेल तो मात्र बॅट्समन. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू अमणीपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. संकेत जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असलेली संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळते. परंतु अनिकेत आणि सागरची जोडी आपल्याला चांगला टार्गेट सेट करावा लागेल. आसनगाव संघाच्या माध्यमातून नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती सागर आला. 3 चेंडू फेस केले. एकही धाव नाहीये. अनिकेत आता 1 चेंडू फेस करतोय. नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मिसफील्ड झाले. स्वतःच्या फॉलो मध्ये चांगला थ्रो कव्हरअप केला नाही. नाहीतर जर कव्हरअप केला तर मित्रांनो हा फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला असता. षटक क्रमांक दुसऱ्याला जशी सुरुवात झाली डॉट चेंडू नंतर मारलेला हलक्या हाताने पुश केला. फक्त कव्हर रिझन मध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला 8 या आकड्यावरती जाऊन बसतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना इथे मात्र पुन्हा एकदा पायावरती आदळलाय. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागला जातोय. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अनिकेत बॅक टू द डगआउट. क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना ते मात्र संकेतचं प्रगती मित्रमंडळ आयोजित प्रगती चषक 2026 पर्व दुसरा आपल्याला बघायला मिळतो. आज हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण नक्कीच हा दुसरा सामना बघतोय. जय गावदेवी असनगाव विपक्ष अमणीपाडा संघ आपल्याला बघायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू व्ही शेप मध्ये खेळण्याचा मनसुबा आपल्याला बघायला मिळाला न्यू बॅटर अमितच्या माध्यमातून आणि स्वतःच्या फॉलोमध्ये संकेत चांगला कव्हरअप करताना आपल्याला बघितला. कोणतेही मोठे फटके नाही आहेत अजूनही. फक्त एक षटकार आलेला कॅन्डीच्या बॅटमधनं तो सुद्धा नशिबाचा होता. त्यानंतर उर्वरित चेंडूचा खेळ बघितला तर एकही मोठा फटका नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा एज लागली जाते. स्क्वेअर लेग मधनं चेंडू फरार होतोय. कार्पेटच्या साह्याने सी मारेशा पार चौकार. नक्कीच इथे मात्र अनिकच्या बॅटमधून आलेले या 4 धावा अमितच्या सॉरी अमित आणि नक्कीच सागरची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. 4 धाब्याने धावफलक पुढे जाते 12 या आकड्यावरती. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा फ्लो खोललाय. नक्कीच पॉइंट रिझन मधून चेंडू जाईल आउटफील्ड भरपूर पास सीमा पार चौकार.
संपूर्ण 2 खेळचा जर संपन्न झालाय आणि नक्कीच मयूरशने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा. त्याचा जर विचार केला संकेतचा 10 धावा खर्च करतोय. स्कोरबोर्डवरती धावा लागल्या जातात. 16 रन्स 16 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज नक्कीच चंबूच्या अस्त्राला गेलेत, परंतु मोर्चा सांभाळलाय सागर आणि अमित या जोडीने. अमितच्या बॅटमधनं लगोपाठचे 2 चौकार आले. इथे मात्र सागरला चांगली फलंदाजी करावी लागेल. आमनेपाडा संघाचा विचार केला, एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल उर्वरित 12 चेंडूंमध्ये. येणारे 12 चेंडू किती धावा केल्या जातील ते मात्र जय कवदेवी असनगाव संघाच्या माध्यमातून एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल. 12 चेंडू 16 आल्यात. उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा येतील इथे मात्र लाईन बघावी लागेल. वाईट एक्सीच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेलाय. वाईट येतोय. आमचे मेन अंपायर नक्कीच बाळा सरांच्या माध्यमातून लगेचच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. वाईटने अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 17 रन्स 17 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज तंबूच्या असल्याला गेलेत, परंतु इथून अमितची बॅट मात्र सुरुवात झाली आहे. टॉप गिअर टाकावे लागतील या उर्वरित 2 षटकांमध्ये असनगाव संघाला. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली का? चेंडू जाईल फाईन लेग आणि थर्डमॅनला बीट करून सीमा पार चौकार. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व नितीनजी विषय यांचं इथं शुभ आगमन झालंय. युवा उद्योजक आपल्या प्रगती मंत्रिमंडळाची भरपूर स्वरात धुरा यांच्या खांद्यावर सुद्धा असते आणि त्यांचं इथं शुभ आगमन झालंय. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. अजून एक नशिबाचा चौकार येतोय तर मात्र असनगाव संघासाठी धावफलक 4 धावांनी पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 21 रन लॉस ऑफ 2 विकेट. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे स्वप्नीलचं. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. पॉइंटचा खेळाडू होता नक्कीच. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा चांगले झालंय. एकच धाव कंप्लीट होते. चेंडू पडल्यानंतर भरपूर उसळी घेतली. चेंडूला हुक करायचा होता, परंतु जर विचार केला बॅटची एज लागली त्यानंतर शरीरावरती आदळला चेंडू. लेग बिफोर स्वरूपात हा एकच धाव येते. आमच्या मेन अंपायर लगेचच आम्हाला सांगतायत की बॅट एज नव्हती, लेग बिफोर स्वरूपात हा आपल्याला लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येते. स्वप्नीलवरती मात्र हल्ला चढवला जातोय, कारण की येणारे 2 चेंडू 5 धावा त्यांनी सुद्धा खर्च केल्यात. एक वाईट स्वरूपात रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडू फेकलाय. ज्या वेळेस नक्कीच डॉट चेंडू फेकले जातात एक प्रेशराईज केले जातं, कारण की अजूनही आपण टार्गेट सेट करताय म्हणजे मोठे फटके मारावे लागतील. टॉप गिअरमध्ये आपल्याला फलंदाजी करावी लागेल. चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल, का तर नक्कीच समोरचा बलाढ्य संघ आमडेपाडा संघ आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे सुद्धा आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला केले, पंच केला ऑन साईडला. चेंडू नक्कीच कार्पेटच्या साइड जाईल. 2 धावांचा प्रयत्न एकदम रॉंग थ्रो आणि नक्कीच इथे मात्र फलंदाज बाहेर होईल. अमित बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर पवन. इवन पवन आपल्याला बघायला मिळतो असनगाव संघाकडनं. अंडरम असेल, ओरम असेल, या खेळाडूचं नक्कीच वर्णी लागली जाते. खूप चांगला स्कोरर सुद्धा चांगला आहे. नक्कीच प्रथमच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. 4 दिवस एक स्पर्धा सोबत केली. ॲज अ स्कोरर सुद्धा खूप चांगली भूमिका. ॲज अ ऑर्गनायझर आपण बघितलं तर त्यांच्या सुद्धा भरपूर चांगली अंडरमची क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा करव केली जाते. स्वप्नील खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. इथे मात्र रिव्हर्स जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू 1 बाउन्स इंटू द ग्राउंड. ए 1 क्वालिटीचा येतोय ब्रँडेड चौकार.
जबरदस्त फटका आल्या आल्या नक्कीच उसळी घेणारा चेंडू होता. थोडीशी जागा बनवली आणि नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा झालाय. पॉइंटच्या वरून डोक्याला चेंडूला ट्रॅव्हल केलाय आणि पाठवून दिलंय पण लाईनच्या बाहेर चौकार. इथं मात्र घुटना टेक तमाशा देख, परंतु बॅटची लागली एज आणि फलंदाज होईल बाद. पवन बॅक टू द डगआउट. नक्कीच इथे मात्र 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 27 रन्स ऑन द बोर्ड, 27 धावा. लॉस ऑफ 4 विकेट, 4 फलंदाज तंबूच्या असऱ्या गेले. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा आल्या. त्यानंतर विचार केला संकेतचा, त्याने 10 धावा खर्च केला, एक फलंदाज बाद केला. त्यानंतर स्वप्नील आला, त्याने सुद्धा 11 धावा खर्च केल्या, 2 खेळाडू बाद केले. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट गेल्या, त्यामुळे कुठेतरी मोठ्या धावांपासून वंचित ठेवलाय. 27 धावा ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 संपलाय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व युवा उद्योजक नितीनजी विशे साहेबांचं सुद्धा ते इथे आगमन झालंय. म्हणजे संपूर्ण आयोजक कमिटीकडनं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. निंबोली भिनार विपक्ष हे काय बोलतात त्याला खांडवळ विपक्ष निंबोली भिनार अशी ही पुढची मॅच आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार जर आले असतील तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा पुश केलाय, एकदम मिळेल का? आणि इथे मात्र गचाळ थ्रो एकदम कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. थ्रो केला परंतु त्याला बॅकअप नव्हतं, त्यामुळे या नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत सागरच्या माध्यमातून. 2 धाब्याने धावफलक पुढे जातोय. 29 रन्स ऑन द बोर्ड्स, 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्लॉक षटक आहे शेवटचं, तो मात्र राहुल हाताळतोय. किती धावा खर्च करेल शेवटच्या षटकामध्ये? इथं मात्र ऑन साइडला पॉवरफुल ब्युटिफुल चेंडूला फेकून दिले लॉन क्षेत्रामध्ये, सीमा पार षटकार. विरुद्ध दिशेने शॉट खेळलाय, कारण की जर विचार केला हवेचा फ्लो ऑन साइड मागच्या साईडला चाललाय, परंतु हा शॉट जर विचार केला भरपूर सारी ताकद या शॉट मध्ये आपल्याला बघायला मिळेल. सागरच्या 3ऱ्या क्रमांकावरती खेळायला आलाय. तिथून मात्र या चेंडूची अपेक्षा होती का माझ्या रडार मध्ये आल्यानंतर मी त्याला षटकारासाठी पाठवेल. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू फेकून दिले. किती धावा मिळतील? बॅक टू बॅकचा सेकंड इन अ रो. क्लासिकल बॅटिंग, सागर ऑन फायर. सिक्सर, 6 धावा. सहा धावा, बॅक टू बॅकचे 2 येईल. तिसरा येतोय का आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही चेंडूचा विचार केला, फुलर लाईनचा चेंडू होता आणि स्वतःच्या रडार मध्ये होते. हाईट छोटी आहे परंतु नक्कीच जर विचार केला फटक्यांची कमतरता नाहीये. खूप चांगले 2 शॉट आपण बघितले. इथे मात्र पुन्हा एकदा स्लिप केलाय. किती धावा मिळतील? बॅक टू बॅकचा तिसरा येतोय आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सागर भरपूर चांगला शॉट. 6 धावा, बॅक टू बॅकचे 3 षटकार आपल्याला बघायला मिळेल. सागरच्या बॅट मधनं ऐवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रगती मित्रमंडळाच्या अध्यक्ष आणि या संपूर्ण आयोजनाची धुरा सांभाळणारे आमचे समीरजी शेलार यांच्या माध्यमातून नक्कीच ऐवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. व्हॉलेंटियर्सला सुद्धा असतील, जे आमच्या स्पर्धा ज्यांनी आयोजित केले, जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पण त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे असं नक्कीच समीर शेलार यांच्याकडनं सांगितलं जातं. विनू ऑलरेडी नक्कीच आपल्याला बाउंड्री लाईनला बघायला मिळतोय. ज्या साईडने हवा आहे त्या साईडने विनू जाऊन थांबलाय.
धावफलकाचा विचार केला या 3 षटकाराने 47 धावा ऑन द बोर्ड 47. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटते 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर आणि टार्गेट सेट केला जाईल तो मात्र आमनेपाडे समजतो. इथं मात्र पुन्हा एकदा ब्लॅकचा फ्लो केलाय. अप्पर कट बघायला मिळाली. आपले आउटफील्ड भरपूर फास्ट. चेंडू जाईल सीमा पार. अजून एक चौकार येतोय समोरच्या बॅट मधनं. चा कर्णधार इथे आलेला आहे मित्रांनो. खांडवळ संघ आपला सुद्धा प्रतिनिधी इथे लगेचच पाठवून द्यायचा आहे. इथे मात्र फलंदाज असेल बाद हर्ष. आपण सुद्धा नाणेफेकीसाठी लगेच जायचं आहे. खांडवळ संघाचा हर्ष आपण नाणेफेकीसाठी लगेच आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. खांडवळ संघ इनिंग ब्रेक मध्ये आपलं नाणेफेक केलं जाईल. चौथं षटक संपतंय. चौथ्या षटकानंतर धाव फलकावरती टार्गेट सेट केलंय ते मात्र तब्बल 51 धावा 52 धावांचं टार्गेट सेट केलाय तो मात्र असनगाव या संघाने. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच भरपूर चांगली बॅटिंग राहिली. सागरची इम्प्रेस केलं सागरने. तब्बल धावा कुठून काढल्या 24. शेवटच्या षटकामध्ये राहुलने भरपूर साऱ्या धावा खर्च करतोय. 24 धावा आल्या. 29 धावा आल्या. संपूर्ण या टीमचा जर विचार केला तर 6 धावांवरती कॅन्डी गेला. त्यानंतर अनिकेत 2 धावांवरती. त्यानंतर 29 धावांवरती सागर खेळलाय. जबरदस्त खेळी त्याची राहिली. अमितने सुद्धा बॅक टू बॅकचे 2 चौकार लगावले गेले. पवनच्या बॅटमधनं 1 चौकार आला रिव्हर्सच्या स्वरूपात. असं संपूर्ण या टीमवर आपल्याला बघायला मिळालं. परंतु A1 क्वालिटीची बॅटिंग सागरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. धावांचा अंक जर विचार केला 51 धावा 52 धावांचं लक्ष आहे. नाणेफेक केले जाते आणि नक्कीच खांडवळ विपक्ष भिनार निंबवली या 2 संघांमध्ये आपल्याला नक्कीच पुढील मॅच बघायला मिळेल. टॉस का बॉस मध्ये नक्कीच आपण बघतोय स्वर्गवासी काणाशेठ लोणे यांच्या स्मरणार्थ टॉस का बॉस आपण बघतोय. पब्लिक किंग सर्जा असेल ओव्हरटेक किंग पिस्टन असेल. नक्कीच आपण टॉस का बॉक्स आपल्याला बघायला मिळतोय. थँक्यू सो मच. विनंती असेल गौतमजी हरणे साहेबांना आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. सर्जा पिस्टन टॉस का बॉस कक्ष. तिथे मात्र 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला खांडवळ संघ दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी निंबोली ब असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गौतम दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खांडवळ संघाचा कॉल असेल. प्रगती चषकाचा कॉल आहे आणि प्रगती चषक असे मात्र पडलेला पाहायला मिळतोय. तर टॉस होत असताना पाहायला मिळतोय. गौतम दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय खांडवळ संघाने. टॉस जिंकला आपला डिसिजन बॅटिंग. अगदी पाहायला गेलं तर अनऑर्थोडॉक्स डिसिजन पाहायला मिळतोय. सातत्याने टॉस जिंकल्यावरती फिल्डिंग चूज करण्यात येते. बॅटिंग चूज करण्यात आली आहे. त्याच्या मागचा डिसिजन काय? काय नाही, आम्ही बॅटिंगच घेतो. अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियन शैलीचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर खांडवळ संघाच्या माध्यमातून मला आठवतोय अंडर-25 फॉर्मॅटमध्ये ज्याप्रमाणे कामगिरी आपण पाहिली होती मुरबाड येथे सारिका मैदानावरती तशी कामगिरी इथे होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. एकंदरीत टीमचं कंपोजिशन पाहिलं तर काही फेरबदल आहेत का? आहेत 2-3 प्लेयर नाही आहेत आणि आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. दर्जेदार क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. तुम्ही देखील खूप साऱ्या क्रीडा स्पर्धा कव्हर करता आमने लोणार परिसरामध्ये. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर असं आयोजन आणि आम्हाला खेळण्याची चान्स दिले त्याबद्दल कमिटीचं धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला मी येतो आहे वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबोली ब टीमच्या कॅप्टन करते. टॉस आपण हरलात मात्र टॉस जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता? क्षेत्ररक्षण मनासारखं डिसिजन पाहायला मिळतोय. समोर खांडवळ संघही चांगले पॉवर पॅक प्लेयर आहेत. नवीन खेळाडू आहेत. सर्व आपल्याला पाहायला मिळतात. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयास राहील.
जो रेग्युलर संघ तुमचा असतो तोच आहे की काही नवीन खेळाडू आहेत किंबहुना काही फेरबदल आहेत का? फेरबदल आहे, पोरं आली नाही जास्त. हरकत नाही, मॅचसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेक कक्षातून न्यूज येते, जय हनुमान क्रिकेट संघ खांडवा बी टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी आहे वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली ब या संघाला. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि त्यावरती येतोय सिक्सर. मॅचला सेकंड इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल आवाज आपल्याला ऐकायला मिळेल सन्माननीय विनायकजी राऊत सरांचा. ओ टू कम बॉक्स. धन्यवाद. प्रथम नक्कीच पहिल्या चेंडूवरती बिग फटका, एक जबरदस्त फटका बघितला गेला. तो मात्र बॅटर जयेशच्या बॅटमधनं, सॉरी मयुरेशच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपण बघितला. काय क्लासिकल फटका, लोअर फुलटॉस होता. यॉर्करच्या स्वरूपात मारा करण्याचा प्रयत्न होता, तो मात्र अनिकेतचा असफल ठरतोय आणि चेंडू डायरेक्ट जातोय बॅटवरती. ते मात्र मयुरेशच्या 6 धावा. काय क्लासिकल फटका आपण बघितला. धावांचं लक्ष आहे तब्बल 52 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या चेंडूची सुरुवात जी केली ना धमाकेदार आपल्याला बघायला मिळते, ती मात्र फलंदाज मयुरेशच्या बॅटमध्ये आलेला षटकार. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील? तर पॉवर प्लेचा षटक विचार केला ना आसनगाव संघाचा, तर फक्त धावा खर्च केलेला 6, त्या पण मयुरेशने. परंतु मयुरेश पहिल्या चेंडूवरती 6 धावा आपल्या बॅटने काढून देतो संघासाठी. पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू होता, उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल षटकारासाठी. बॅक टू बॅकचा दुसरा येतोय. काय क्लासिकल बॅटिंग आपल्याला बघायला मिळते मयुरेशच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा षटकार. कमांड डीजे. जबरदस्त फटके, तिन्ही चेंडूवरती क्लासिकल फटके आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा जागा बनवून ऑफ साईडला फ्लिक केले चेंडूला, एक धाव कंप्लीट होते आणि एके धावेवरती समाधान मानलं जाते. कारण की पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, 3 मोठे फटके आले, त्यानंतरचा विचार केला ना मित्रांनो, तर मयुरेशने सिंगल कंप्लीट करून नक्कीच इथे मात्र जयेशला संधी दिले. आगळ्या वेगळ्या शैलीची नक्कीच बॅट पकडण्याची त्याची ही नक्कीच अनोखी ओळख निर्माण केली या खेळाडूने सुद्धा. पुन्हा एकदा बॅकफुटला केलाय, पंच केलाय, नक्कीच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पवन आहे. एकच धाव मिळेल. एखाद्या वेळी धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या, ते मात्र डबल डिजिट डबल फिगर 16 धावा, लॉस ऑफ 0 विकेट, सॉरी 18 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवलाय, व्ही शेप मध्ये चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. काय क्लासिकल बॅटिंग आपण मयुरेशची बघतोय. षटक क्रमांक मला वाटतंय पहिलं संपतंय. 6 चेंडूंवरती धावा खर्च करतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 24, 52 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिलेच ओव्हर जर विचार केला तर मात्र अनिकेत लक्ष अक्षरशः तुटून पडलाय. तर मात्र बॅटर मयुरेश आणि नक्कीच 2 धावा पॅनल्टीच्या सुद्धा ऍड केल्या जातील. तब्बल 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 धावांची पॅनल्टी होती ती मात्र आसनगाव संघाला, परंतु 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाहीये म्हणून त्या फक्त 2 धावांचीच पॅनल्टी असेल, याची नोंद घ्यावी. अमणेपाडा संघ असेल त्यानंतर गावदेवी आसनगाव संघ या दोन्ही संघांनी षटक क्रमांक पहिलं संपलंय विदाउट लॉस. नक्कीच जर विचार केला 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच आपण पवनला बघतोय कमबॅक करावं लागेल, कारण की पहिल्याच 52चं लक्ष आहे. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 26 धावा आल्यात. येणारे उर्वरित 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. जबरदस्त फटका सजवला गेलाय. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, मयुरेश अक्षरशः तुटून पडला. पुन्हा एकदा कॅपसट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं दूरवरनं खेळाडू जाईल. एकच धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 27 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं पवनचं कमबॅक करून द्यावा लागेल. नक्कीच डॉट
बॉल फेकावे लागतील का, तर नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धाबा खर्च करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वरती मयुरेश, ज्या मयुरेशच्या बॅटमधनं 3 षटकार बघितले उत्तुंग. चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः पवन फॉलोदरमध्ये झेल घेईल का, झेल मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस समीकरण सातत्याने बघत असतो. स्टार खेळाडूचे आपण झेल सोडले, ज्या वेळेस स्वतः गोलंदाज जातो ना झेलवरती, आठवण होते 83च्या वर्ल्ड कपची. सर कपिल देव सरांनी जो झेल घेतलेला आणि मॅच पूर्णपणे टर्नआउट केलेली, अशी संधी नक्कीच पवनला तयार झाली होती, परंतु झेल सुटले मयुरेशची. इथं मात्र नक्कीच पुन्हा एकदा नो चेंडू आणि त्यावरती आलेला नशिबाचा चौकार. तर विचार केला मित्रांनो, पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्यानंतर अशा प्रकारच्या जर आपण चुका कराल तर चुकीला माफी नसणार आहे, कारण की तगडा आमणेपाडा संघ समोर असताना पहिल्या ओव्हरमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने फटके बघितले. मयुरेशचे जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅटमधून सुद्धा आले. चौकार आलाय. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. इथे मात्र लोअर फुलटॉस ऑन साइडला चेंडू फेकून दिले. क्षेत्ररक्षक येईल, किती धावा मिळतील आपल्याला बघायला मिळेल. आणि एकच धाव, 21 धावेवरती धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 34 या आकड्यावरती 34 धावा धावफलकावरती लागला. षटक क्रमांक पवनचं दुसरं चालू असताना मात्र भरपूर साऱ्या धावा गेल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा आल्या, त्यानंतर पवनने कमबॅक करायचा, एक नो आला. इथे मात्र झेलची संधी, फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय आमनेपाड्या संघाला पहिला. कमान डीजे. पवन कडने झेल सुटला, परंतु आता झेल सुटणार नाहीये. पवन बॅक टू द डगआउट गेलाय. त्याची जागा भरून घेण्यासाठी संकेत मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. गोल्डन विकेट कॅरी केले ती मात्र पवनने. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीवर असताना मात्र 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 34 धावा धावफलकावरती आल्यात. 8 धावा नक्कीच 4 चेंडूमध्ये खर्च केल्या. उर्वरित 2 चेंडूंमध्ये पवनकडून अपेक्षा असतील संपूर्ण संघाला की चांगले डॉट चेंडू फेकले गेले, परंतु तगडा आमनेपाडा संघ समोर असताना अशी परिस्थिती होणार नाहीये. अजून एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, एकच धाव कंप्लीट होते. भरपूर चांगली गोलंदाजी राहिले, मात्र पवनची एक झेलची सुद्धा संधी होती. जर तो नो नसता आला, भीमर आला नसता, तर कुठेतरी चांगली गोलंदाजी झालेली. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. नो वरती तो चौकार आला. इथे मात्र पुन्हा एकदा कॅचची संधी, झेल होईल का, झेल मिस झालाय. चांगले एफर्ट, 100% परफॉर्मन्स दिलेला, परंतु खाली राहिलेला झेल आपण बघितला. एक सिंगल कंप्लीट होईल. एक सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. मयुरेश गेल्यानंतर नक्कीच संकेत आणि जयेशला हा सामना पुढे घेण्याची नक्कीच जबाबदारी असेल. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. एकंदरीत जर विचार केला एवन पवनचा, तर फक्त 10 धावा खर्च करतोय. भीमरचा नो येऊन सुद्धा चांगलं कमबॅक करून दिलंय ते मात्र पवनने. उदरी मार्कवरती आपल्याला दिनेश बघायला मिळतात. लिजेंड क्रिकेटर आहेत, भरपूर अनुभव सुद्धा असेल त्यांना सुद्धा. नवीन गोलंदाज आपल्याला दिनेश बघायला मिळतात. अनुभवाची सिदोरी नक्कीच भरपूर खेळाडूंना असते. माझे जे आयोजक आहेत समीर शेलार यांना सुद्धा अंडरम क्रिकेट यांचा भरपूर त्यांना सुद्धा अनुभव आहे. ओरम सुद्धा मधल्या वेळेमध्ये, परंतु जबाबदारीने थोडंसं क्रिकेट कमी झालं. संपूर्ण ग्रुप ग्रामपंचायत बेहरेचे सदस्यपद, सरपंच पद सुद्धा त्यांनी भूषवलंय. त्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी संपूर्ण खडवलीची आली, त्यामुळे क्रिकेटपासून थोडंसं दूर राहिलेत. जयेश येतोय स्ट्राईक वरती. इथे मात्र बॅकअप लेनचा चेंडू पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडूला फेकून दिले. 6 धावेंसाठी मॅग्निफिसंट षटका, 6 धावा.
धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका सजवलाय. काय देखणा फटका बघितला, उत्तुंग षटकार. ते मात्र जयेशच्या बॅटमधनं जसं मयुरेशची खेळी संपुष्ट झाली त्यानंतर जयेशने मात्र मोर्चा सांभाळलाय. दिनेशच्या पहिल्या चेंडूवरती बॅकअप लेनचा चेंडू होता, थोडासा स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, लगेचच पिक केला आणि चेंडू फेकू दिले 6 धावांसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅकचा सेकंड आणि रोज जबरदस्त फटका सजवलाय. आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो 6 धावांसाठी. बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत आणि अक्षरशः या संपूर्ण मॅच वरती आपली पकड निर्माण करून देतोय. तो मात्र जयेश, काय जबरदस्त फलंदाजी रे जयेशने. सलामीला आला, एका दुकाने आपला स्कोरबोर्ड हलवत राहिला का, तर नक्कीच स्ट्राईक एंड वरती मयुरेश येतो. मयुरेशच्या बॅटमधनं भरपूर चांगले स्ट्रोक येत होते, कुठेतरी आपली खेळी सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला, परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये हद्दा चढवला जातो दिनेश वरती. इथे मात्र बॅटची एज लागली जाते यशांच्या मागे. विकेट किपर कडने थोडासा चेंडू लांब राहतोय, एकही धाव नाहीये. चांगला चेंडू फेकण्यास सज्ज झालाय तो मात्र दिनेश. बॅक टू बॅकच्या 2 षटकारानंतर कुठेतरी डॉट चेंडू फेकण्यात यश आलंय, परंतु भरपूर उशीर झालाय. ते 2 षटकार आणि अक्षरशः मॅच खेचून नेले की काय. धावफलक आपल्याला बघायला 48 या अंकावरती. इथे मात्र अजून एक बिग हिट आणि इथे मात्र सामना विजयी होतोय आमणेपाडा संघ 6 धावा षटकार. मॅचचा जर लोकजोक बघितला ना मित्रांनो, आमणेपाडा संघाचा